नमस्कार, आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून पिझ्झा, ते पण तव्यावर। रेसिपीला सुरुवात करू। एक पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये 1 चमचा बटर टाकायचं आणि 2 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 कांदे घ्यायचे, असे मोठे मोठे कापून घ्यायचे आणि 2 मिनिटांसाठी फ्राय करायचे। त्यामध्ये छोटा अर्धा चमचा चिली फ्लेक्स, छोटा अर्धा चमचा ऑर्गॅनिचा टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं भाज्यांपुरतंच आणि 2 मिनिटांसाठी असं फ्राय करून घ्यायचं। मोठ्या गॅसवरती करायचं, लो गॅस करायचं नाही। भाज्या आपल्याला मऊ करायची नाही, तर क्रंचीच ठेवायची आहेत। 2 मिनिटं झालेले आहेत, आता साईडला काढून घेऊ। हे पीठ मळून घेतलेलं आहे मी, हे पिठाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे, छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर, 2 चमचे दही टाकलेलं आहे। आंबट नाही घेतलेलं दही, आणि ते टाकून थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि 20 ते 25 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं असं भिजतंय। पीठ भिजून झालं, 2 वाट्यामध्ये 4 पिझ्झे चांगले तयार होतात। गोळ्या करून घेतलेले आहेत। चपातीपेक्षा थोडंसं जास्तच पीठ घ्यायचं, कारण चपातीपेक्षा जाडच लाटणार आहे। ते लाटून झालं की त्याला असं काट्याच्या चमच्याने होल करून घ्यायचे। होल केल्यामुळे पिझ्झा फुगत नाहीये। आणि जे बाजू होल केली ते बाजू खाली टाकायची। लो टू मिडियम गॅसवरती पहिला पॅन गरम करून घ्यायचा, खालच्या बाजूला टाकायचं ते आणि लो टू मिडियम गॅस करायचा आणि त्यावरती शेकायचं आहे। पूर्णपणे शेकायचं नाहीये, वरच्या बाजूकडून थोडंसं बटर लावून घ्यायचं किंवा तुम्ही तेलही लावू शकता। बघा असं शेकून घ्यायचं। हे शेकून झालं, खालच्या बाजूकडून पण असं शेकायचं आणि गॅस बंद करायचा आणि त्यावरती पिझ्झा सॉस लावून घ्यायचं। पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी मिक्स करून लावलं तरी चालतंय। आणि थोडंसं चीज टाकायचं, मोझरेला चीज घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता। त्यावरची आपण मगाशी जे फ्राय करून भाज्या घेतल्या ते टाकून घ्यायचं। कॉर्न टाकून घेणार आहे, कॉर्न शिजवलेले आहेत, आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरायच्या। त्यावरून अजून चीज टाकून घेणार आहे। चीज टाकलं की लो गॅस करायचा आणि लो गॅसवरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी पिझ्झा ठेवायचा। पिझ्झा तयार झाले, 10 मिनिटासाठी ठेवायचं लो गॅसवरती। एकदम छान असं पिझ्झा तयार होत आहे आणि गव्हाच्या पिठापासून पण खूप छान असं पिझ्झा होत आहे। तयार झालं, आता कट करून घेऊ। त्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आणि ऑर्गॅनिचा टाकायचं। एकदम छान असं गॅसवरती पिझ्झा तयार झालेला आहे, त्याला लावायची गरज नाही आहे। गॅसवरती पण छान असं पिझ्झा तयार होत आहे, त्याला कट करून घ्यायचं। हॉटेलमधनं पिझ्झा आणण्यापेक्षा असं घरी करून खायचं, खूप छान असं होत आहे। आणि पिझ्झा म्हणलं की मुलं खूप आवडतं आहे। असं कट करून घ्यायचं, किती छान असं पिझ्झा झालेला आहे। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।